वसीमा काजी चॅनलवरून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य दाखवत आहे। आज आमच्या संघटनेचा वर्धापन दिवस आहे। वर्धापन दिवसमध्ये आम्ही पूर्ण अंगणवाडी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सेविका मदतनीस इथे सगळ्या जमा झालेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या इथे प्रत्येक वर्षी हा आम्ही सोहळा साजरा करतो आणि सगळ्या घडामोडी मी तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीसच्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे। तर ताई कुठून येत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी हे करायचं आहे आणि तायांनो तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूब चॅनल वसीमा काजीवर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जे आज घडामोडी होणार आहे तुम्हाला प्रत्येक लाईव्ह मी तुम्हाला इथून दाखवणार आहे। आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आलेले बघा गावागावातून। काय तुमचं नाव कोणतं? यवतमाळ जिल्हा पांढरकवडा। यवतमाळ जिल्हा प्रत्येक वर्षी येतं काय? नाशिक जिल्हा तालुका अंगणवाडी केंद्र वटार। हे आमचे भाऊ ते बोलत आहेत आणि सरचिटणीस बिरबल सिंग यांचं स्वागत राज्य पातळीवरती या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून आजच्या राज्य कार्यकारिणीच्या कमिटीनं या ठिकाणी मीटिंगच्या निमित्तानं त्यांचं स्वागत या ठिकाणी ठेवलेलं आहे। नक्कीच आपल्या धडाडीचं नेतृत्व भाऊ कोणता कार्यक्रम आहे आज सांगायला आपल्या महिलांना? कर्मचारी संघाचे राज्याचे कार्यकारिणीची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यानिमित्तानं आपल्या राज्याचे अध्यक्ष कन्नडे पाटील आपले संघटनेचे सरचिटणीस बिरबल सिंग हे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। आज महाराष्ट्रामधून खऱ्या अर्थानं आपल्या राज्य कार्यकारिणीचे सर्व जे काही सदस्य आहेत ते सदस्य या ठिकाणी आज मुंबई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी राज्य कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो। आज जवळपास 2 दिवसापासून या भगिनीचा प्रवास या ठिकाणी करून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरोखर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आहे। थोड्याच वेळात आजच्या या कार्यक्रमाच्या या मीटिंगला आपण सुरुवात करणार आहोत। याच्यामधल्या जे काही एकूण परिस्थिती चालू आहे त्याच्या बाबतीत त्या बाबतीतल्या या ठिकाणी अनेक प्रतिनिधी हे आमच्या संघटनेचे भाऊ आहेत जे माहिती देत आहेत पूर्ण। या सगळ्या आमच्या जिल्ह्यातल्या महिला आलेल्या जिल्हा सांग, जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून आलीस? हॅलो, जरा सर्व भगिनींना लक्ष द्या। टेबलवर गोळा केलेल्या सर्व इकडे लक्ष द्या। ज्यांना डायरी कॅलेंडर मिळाले त्यांनी पहिले बसून घ्या जागेवर। हे बघा सगळे आमचे पूर्ण महाराष्ट्रातून कार्यक्रम, ज्यांना डायरी कॅलेंडर मिळाले त्यांनी बसून घ्या। तुम्ही एकत्र घोळका केल्यामुळे इथून काय सूचना जाते कळत नाही आहे। तुम्हाला सगळं मी लाईव्ह यूट्यूब चॅनलवरून हे दाखवत आहे आणि आमचं हे सभेला सुरुवात होत आहे आणि हे सगळं मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर वसीमा काजीच्या डायरेक्ट माहिती घेते। संघटना अंगणवाडी सेविका मदतनीस तायांना विचारूनच प्रश्न मांडते। शासनाच्या समोर जे मुद्दे मांडते ते आम्हाला सगळ्यांना विचारून आमची मीटिंग होते प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वर्षातून हे मुद्दे मांडले जातात। ते मुद्दे आम्ही सेविका मदतनीसकडून घेतलेले आहेत। तर हे मुद्दे सगळे आम्ही मांडणार आहोत तिथे आणि आता आमचे संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस सगळे येणार आहेत। सुरुवात झालेले आहेत। आमचे अध्यक्ष, आमचे सरचिटणीस सगळे इथे आमच्या युनियनचे पदाधिकारी एवढी मेहनत घेतलेली आहे ते येत आहेत। त्यांच्या स्वागताची तयारी आमच्या महिलांनी केलेली आहे, आमच्या अंगणवाडी कर्मचारी भगिनीने केलेली आहे कारण त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। 300 रुपयावर 13,000 आणि भत्ता पण एकत्र घ्यायचाच आहे आपल्याला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा पाटील सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रिंसिपल सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन। सर नहीं दो
आलेला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत आमच्या महिला करत आहेत. संघटना काढली वागानं असं बोलायचं. हम तुम्हारे साथ हैं. नेताजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेताजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम सब एक है, हम सब एक है. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. काही रागाला संघटना काढली वागणं. बोला. आपण स्वागत करूया. स्वतंत्रतेच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सर्व खुर्ची या ठिकाणी कव्हर करावं. आपले अध्यक्ष संघटनेचे पाटील या ठिकाणी झालेलं आहे. विजय असो. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. बघताय काय रागानं. विजय असो. अंगणवाडी कर्मचारी एक तुम्हीचा, विजय असो. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, विजय असो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. विजय असो. बघताय काय रागाने संघटना काढली वागानं. बघताय काय रागानं. बघताय काय रागानं संघटना काढली वागानं. बोला. बघताय काय रागानं. संघटना काढली वागानं. बोला. बघताय काय वागानं. संघटना काढली वागानं. रांगोळीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी स्वागत आर्थिक समिती या ठिकाणी केलेलं आहे. पुष्पांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. हमारी ताकत, हमारी ताकत. एक है. सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण की आपण वाट पाहत होतो या दिवसाची प्रत्येकाला की जशी आपली मांडण वाढ झालेली आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आल्या आहेत त्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रातून इथे आले आणि प्रत्येकाला असं वाटत आहे की आज महाराष्ट्रामध्ये जी अंगणवाडी सेविकेला मानधन वाढ झालेली आहे ती मानधन वाढ फक्त आपले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनेमणी गायकवाड आणि आपले संघटनेचे सर्व संघटक सचिव यांच्यामुळे आम्हाला 100% मानधन वाढ झालेली आहे. आणि या मानधन वाढीमुळे आम्ही एवढे जण सर्व खुश आहोत की आम्हाला जी आज मानधन वाढ भेटलेली आहे ना भूगोल भविष्य 1983 पासून प्रोजेक्ट आमचा चालू आहे. आजपर्यंतची मानधन वाढ आम्हाला सभा लागली त्यावेळी म्हणजे आम्ही प्रश्न केला की आम्ही सर्व सेविका खूप म्हणजे आनंदी आहोत. जे मानधन वाढ झाले त्यात आम्ही सगळेजण समाधानी आहोत. फक्त मला एवढं सांगू इच्छिते मी पाटील सरांना की पाटील सर राज्य लेवलची आपल्याला मानधन वाढ झाली ती खरंच चांगली झाली. परंतु मला आता असं वाटतंय की राज्याचा लढा कुठेतरी आपण केंद्राकडे मागणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांनी बाबत विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपण केंद्राकडे हा लढा वळवणार आहे त्यावेळेस आर्थिकचे पण काहीतरी प्रश्न निर्माण होणार आहे. तरी मी पुणे जिल्ह्याच्या वतीने एवढं सांगेन की जे काही तुटपुंजी मानधन वाढ आता सध्या सिव्हिल झाली ती सर्वजण आपण एकत्रित जमा केली तर नक्कीच आपण केंद्रावर सुद्धा चांगल्या पद्धतीने लढा देऊ शकतो. एवढं मी इथं सांगू इच्छिते. त्याचबरोबर कसं सांगितलं कार्यकारिणी की लढा देत असताना काही आपल्यासोबत जे मोबाईल दिले त्यावर मात्र कामापेक्षा ती सेविका मात्र जास्त करून फिरायला लागली सर. त्यामुळे जरा कामाची अडचण वाढत झाली. बाकीचं सांगत असताना जे आपण 2 महिने 52 दिवसाचा स्वप्न उभारला त्याआधी महिन्यांना आझाद मैदानामध्ये लढे दिले. तसे तुम्ही बोलायला लागले ते आधी सगळ्यांनी शांत बसून ऐका कारण ही जी मीटिंग आहे खूप महत्त्वाची आहे. पूर्ण महाराष्ट्रात मेसेज जाणार आहे जे आपल्याला काहीतरी
काहीतरी घेऊन जायचंय. आपण इथं बसलो मान सन्मानाने म्हणजे आपल्याला काहीतरी पद आहे म्हणून बसलेलं आहे. आज स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर आहेत. स्टेजवर आहेत म्हणजे मान्यवरच आहेत. मला आज 2-3 मुद्द्यावर बोलायचं आहे. मी यूट्यूबवर बोलते, मला सगळेच ऐकतात, पण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा यूट्यूब 1 नंबरवर चाललेला आहे सध्या. कारण की 2 दिवस आधी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली होती. 900 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जॉईन केलेला आहे त्याला, आणि त्याच्यामध्ये माहिती मी पाठवते. मला तायांना एवढंच बोलायचं आहे, आमच्या इकडे एवढी 250 CDPO मॅडमना त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट ग्रुपवर सुद्धा घेतलं नव्हतं. कारण तिथे काय बोलणार. तर हे बघा, मला तुम्हाला सांगायचं, पदाधिकारी बसलेले आहेत, तळ्यात मळ्यात करू नका. मॅडमच्या पण सगळ्यात पुढे, इथे पण सगळ्यात पुढं असं नाही, मध्ये उभा राहा. सैनिक बनून आपल्याला अंगणवाडीचं काम करायचंय. आपल्याला वेतन मिळतं म्हणून करतो, पण आपल्याला संघटनेने पद दिलेल्या प्रतिनिधी म्हणून ते पण काम करायचंय. तर आपल्याला 1 तारखेपासून हे करायचं की मी काम मध्ये उभी राहणार. 2 ग्रुप असतात तिथे, माहिती काय, युनियनचा ग्रुप, एक मॅडमचा ग्रुप. प्रत्येक मीटिंग मध्ये असतो का नाही? का आपल्याला का बोलवलेलं आहे ते? संघटनेची माहिती द्यायला. इथून गेल्यावर संघटनेच्या प्रतिनिधीने सगळ्यांची मीटिंग घ्यायची आणि झालेले मुद्दे सांगायचे. कशाला मॅडमला घाबरता? जेव्हा मला प्रोजेक्ट ग्रुपवर मॅडम बोलल्या तुझा एकटीचाच नेटवर्क लागत नाही, युनियनच्या मीटिंगला नेटवर्क कसा लागतो? मी म्हणलं तिथं आहे ना 4G 3G चालत नाही, आमचे 2G चालतात आणि तर आम्हाला तिकडे लागत नाही नेटवर्क. इथे नेटवर्क लागतो, त्याच्यावर तुम्ही पगार काढता. बरोबर आहे का नाही? मला मुद्दे 2-3 टाकायचे की तिथे आपले पैसे निघतात. ते रजिस्टर तुम्ही ठेवावं आपल्यासाठी. का उद्या जर मोबाईल पाण्यात पडायला हरवला तर काय करणार? रजिस्टर आपल्याला कमी खर्चात बनवता येतात असं नाही. तर रजिस्टर 1000 पक्का 1 लिखा ठेवा. मोबाईलचं काय आहे ते पोषण ट्रॅकर, आता सांगायला नको, तो दारू पिऊन आलेल्या नवऱ्यासारखा फिरत असतो रात्रदिवस. त्या वेळेला 1 लाख पगार आहे की रात्री 2 वाजता पण उठून काम करणार. तुम्ही कशाला तिच्या मागे? 12ला मेसेज होतो, ओके मॅडम, ओके मॅडम. कुठून काढतात तुम्ही माहिती? कुठे टाकता रात्री 12ला? काय करायचं तुम्हाला? 12ला अंगणवाडी झाला, मग दुसऱ्या दिवशी गुलाबी साड्या आणि पिवळ्या साड्या मार्केटमध्ये असतात. रात्री 1 पर्यंत काम केल्यावर काय 12:30ला येताना तुम्ही? मग ह्या चुका सुधारायला पाहिजे. हे फोटो आपले जातात आणि ही माहिती नको. मॅडमनी जर अंगणवाडीच्या नंतर मेसेज टाकला नो नेटवर्क, जेव्हा सीबी काढायचा असतो मॅडम काय बोलते? नेटवर्क नाही. THRची गाडी ज्या दिवशी येते मॅडम ट्रेनिंगला असते. तुम्ही कशाला रात्री उपलब्ध असता? कशाला असता? तळ्यात मळ्यात प्रतिनिधींनी राहून ही संघटना चालत नसते. CDPच्या पुढ्यात जर उभं राहायचं नसेल तर इथे आताच सांगा. आणि जर न उभं राहायचं माझ्या पण गुलाबजामुन खा. बोलायला शिका. काय कधी बोललात? मंत्र्याला बोलता तुम्ही आणि ह्यांना नाही बोलायचं का? माझा एक मुद्दा आहे जो ह्याच्यात टाकायचा आहे सर, तो म्हणजे आपली मुख्य सेविका आपल्या सेविकामधून व्हावी. त्यांचे वय निघून जाते. कोणी आपली उद्या आम्हाला कोणी उद्या पण आपल्यामधून त्यांचं वय निघून जाते, त्याच्यावर काम करावं. दुसरं 6-7 वर्ष मदतीच्या सेविकांच्या भरती होत नाही. त्यांना स्कुलांचं पाहिजे आहे, त्याचं घर जवळ आहे, अंगणवाडी जवळ आहे, त्या मुद्द्यावर करावं. कारण क्लास जे काम करतात ते खरंच त्यांना होतो. आणि ज्या दोन्हीकडे असतात डबल भोंग्या, त्यांनी हातली पदर घेऊन ही कामं करू नये. मॅडमचा रिपोर्ट रात्री तिच्या घरी जाऊन पोहोचणाऱ्या बाया आहे. कशाला? काय तुम्ही मला इतकं दिलं आहे का? आता होता काढायला सांगा लाडक्या बहिणीनो, मॅडमच्या लाडक्या. बरोबर आहे की नाही? लाडक्या बहिणीमुळे आपण किती फेमस झालो. आता मुंबई थांबणार, इथून दिल्ली बाकी आहे सर. दिल्लीला जायचंय. माझे 3-4 प्रश्न आहेत. मुख्य सेविका कुणी येऊ द्या, आम्ही अडवणार नाही, आनंदाने, पण आपल्यामधून. धन्यवाद. मला एवढंच बोलायचं होतं. आणि आपल्या महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी चॅनल बघायचा. यूट्यूबवर तुम्ही जॉईन नाही झाला, तुम्ही व्हॉट्सअपवर जॉईन नाही झाला, तो कोण काय बोललं तर ते ऐकत जाऊ नका. आता लई नवीन लोक आलेले, तर 50,000 पगार यूट्यूबवरच होतो. मग तुम्हीच घ्या 50,000. धन्यवाद. बोलून प्रतिनिधींना याच्यावर चर्चा केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याची लाभार्थींच्या मोबाईलमध्ये ती लिंक पाठवायची आणि त्यांना ओपन करायला लावायच्या आणि त्यांची OTP भरायची. तुम्ही
हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हमारी दुनिया हमारी ताकत, हमारी ताकत। काही रागाला संघटना काही वागत बोला कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया. स्वतंत्रतेच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सर्व पुढे या ठिकाणी कव्हर करावं. आपले अध्यक्ष कमिटी पाटील या ठिकाणी झालेले आहेत. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. बघताय काय रागानं विजय असो, विजय असो, विजय असो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, विजय असो. बघताय काय रागाने संघटना काढली वागानं, बघताय काय रागानं, बघताय काय रागानं संघटना काढली वागानं. बोला बघताय काय रागानं, संघटना काढली वागानं. बोला बघताय काय वागानं, संघटना काढली वागानं. पुष्कळ अशा रांगोळीच्या एकामध्ये त्या ठिकाणी स्वागत आरती कमिटी या ठिकाणी केलेलं आहे. पुष्कळच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. हमारी ताकत, हमारी ताकत, याची दखल सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे सूचना या ठिकाणी आहे. हे बघा वर्गणी ठरवत आहे आमची संघटना. कुणावर काही बळजबरी होत नाही. आपलं मतदान चाललेलं आहे. हे किती वाढीव मतदान झालं. नजरेसमोर पाटील सरांच्या समोर आपल्या टीव्हीच्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यातनं बीड जिल्हा ठीक आहे. 2 आणि 1 पाठीमागे नाशिक हे बघा वर्गणी वाढीव किती घ्यायची त्याच्याबद्दल सगळं चाललेलं आहे. पूर्ण 1 महिन्याचं मानधन ठीक आहे. हे बघा आपल्याच वगैरे बोलत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या भावना आणि आपली मानधनवाढ देण्याच्या बाबतीमध्ये असणारी प्रतिक्रिया कमिटीसमोर या ठिकाणी आलेली आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखून मतदान झालेलं आहे की वर्गणी वाढीव किती घ्यायची. अंगणवाडी सेविकांनी वर्गणीसह आणि मदतीसाठी वर्गणीसह मागणी आहे का? परत विचारा सर एकदा. सगळ्यांना मान्य आहे? लवकर परत बोलणारे आपल्यातलंच बोललात. संघटना कोणी घेऊन आलं तर परत आम्हाला नको आहे ते सरकार. तिथं म्हणा फार चांगलं काम करताय, प्रोत्साहन मिळतंय, ते ऐकायला आम्हाला बरं वाटेल. परंतु त्याच्या पलीकडे तर त्यांचं फीस घ्या आणि त्यांचा फीस ही एक. आणि ते डॉक्टरने माझं भाषण संपवलं. जे डोनेशनची रक्कम ठरलेली आहे त्याच्या पलीकडे एकही पैसा करायचा. आणि सगळं ठरलेत ना वर्गणीचं आणि सगळं त्याच्या पलीकडे काही काढायचं नाही. आम्हाला अनुभवाच्या हे तुम्हाला सांगतो. तर पहिली नोंदणी पाहिजे
हे डोनेशन जे आहे की मार्चच्या अगोदर पुस्तका करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने तुमच्या 3 महिन्यामध्ये खूप आशादायक परिस्थिती लढलं पाहिजे. तुम्ही लढणार आहे. परत तुम्हाला शुभेच्छा देऊ. सर वर्गणी सेविका मदतनीस किती? सेविका किती मदतनीस किती? थांब सेविका 2,500 वर्गणीसह आणि मदतनीस आणि मदतनीस 1,500 वर्गणीसह. ओके, धन्यवाद. आणि त्या रेकॉर्ड लागायचं ना ते आणायचं. त्याला आमच्या गावाकडे म्हणत फोनू आणि याचा कोकणातला गाव आहे. फोनू आणि याचा. अरे फोनू आणि याचा नाही आणि याचा वाटत आणायचा. त्या ऐकायला तयार नाही. मग पाटलांच्या सारखा आमच्या गावातला जो बुजुर्ग होता त्याच्याकडे गेलं, बाबा मार्ग काढा. त्याने विचारलं आणि याचा वाटतं इकडे त्यांनी हात का म्हणजे प्रकल्पातून 1-2 लोकांचा नंबर लागेल ज्या त्यांचे बातमी चालली काय काही गोष्टी पहिलं एक आपल्या मनामध्ये बसवून घ्या की लढाई करताना काहीतरी द्यावा लागते, त्याग करावा लागतो. बिना त्यागाचा काही निघालेला नाही. आपल्या देशामध्ये अंग्रेज लोकांच्या लढाई होता किती लोक हुतात्मा झाले, मग आजादी मिळाली आहे. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, तसेच मेंटॉर ट्रान्सजेंडर टेक्नॉलॉजीज अटॅच विथ पुणे युनिव्हर्सिटी अँड ऑल्सो अटॅच विथ कॅनडा अँड UK. आज हॅपी न्यू इयरच्या संदर्भातला एक नवीन फ्रॉड मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. गांभीर्याने ऐका, सावधपणे ऐका आणि इतरांनाही सांगा. होणार आहे असं पुढच्या काही काळात की सायबर भामटे लोक हॅपी न्यू इयरचा मूड तुमचा ओळखून नवीन एक APK टाईप मालवेअरची लिंक तयार करून तुमच्या व्हॉट्सअपला पाठवली जाऊ शकते ग्रुपमध्ये. आणि त्याच्यात असं म्हटलं जातं की तुमच्या नावाने तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हॅपी न्यू इयरचं ग्रीटिंग कार्ड पाठवू शकता. ते पाहिजे असेल तर सोबतच्या लिंकला क्लिक करून ते कार्ड मिळवा असं म्हणून ती लिंक येणार आहे. तर त्या लिंकला अजिबात क्लिक करू नका. तुमचा फोन त्याच्यामुळे हॅक होऊन ऍक्सेस त्यांच्याकडे जाणार आहे आणि मग पुढे काय होतं काय वेगळं सांगायला नको. तुमचा मोबाईल डाटा, तुमची गॅलरी, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं चोरलं जातं. तुमचे बँक अकाउंटचे डिटेल्स चोरले जातात आणि त्यातून मग पुढे इमोशनल किंवा फायनान्शियल फ्रॉडमध्ये तुम्ही अडकू शकता. म्हणून कृपया या असल्या कुठल्याही हॅपी न्यू इयरचे रेडीमेड लिंक्सला क्लिक करू नका. सावध राहा, सजग राहा. Download ShareChat.